मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली। मुंबईच्या पावसावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडलं, तर पावसावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली। मुंबईच्या या अवस्थेला सत्ताधारी जबाबदार असल्याचा हल्लाबोल या ठिकाणी विरोधकांनी केला आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर मुंबईतील या पाणी साचण्याच्या घटनांवरून टीका केली आहे। सुंदर मुंबई, स्मार्ट मुंबई आता डुबती मुंबई म्हणायची पाळी आली। 300 मिलीमीटर पावसामध्ये जर अशी अवस्था या मुंबईची होत असेल, आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही जिथे जिथे पाणी तुंबत होतं ते सर्व कामं पूर्ण करून घेतली, परंतु अनेक कामं राहिलेली होती, पण यांना ते करता आलं नाही। केवळ टक्केवारीमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये हे सरकार अडकलेलं आहे। त्यांना त्या पलीकडे काही सुचत नाही। सकाळी उठला की पैसे किती मोजता येईल एवढ्यासाठी सह्या करायच्या, हा एकमेव धंदा चाललेला आहे। आज मुंबईची अवस्था अशी होण्याला आत्ताचे हे सत्ताधारी आणि मुंबईचं प्रशासन, कॉर्पोरेशनचे हे जबाबदार आहे आणि ह्याच्यामुळे मुंबईची दुरावस्था झालेली आहे। काल मुंबईमध्ये 300 मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे असं मला जे माहिती मिळते त्या पद्धतीनं। तरी संपूर्णपणे मुंबईत तुंबलेले आहेत, रस्ते बंद पडले आहेत, ट्रेन्स खोळंबल्या आहेत, ही सगळी अवस्था झालेली आहे। याचा अर्थ असा की मान्सून पूर्व जी तयारी करायला पाहिजे होती ती दुर्दैवाने झाली नाही, किंवा त्यामध्ये त्या कामाचा खेळ खंडोबा झाला असं म्हणलं तरी हरकत नाही, आणि त्याच्यातून या जनतेला मोठ्या त्रासाला पुढे जावं लागतं आहे। आणि यामध्ये आमदार आहेत की अधिवेशनाकरता येत आहेत, मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री ज्या वेळेस त्यामध्ये अडकलेले आहे, याचा अर्थ असा की ज्यांच्यावर जबाबदारी असते या सगळ्याची त्यांचं व्यवस्थित लक्ष नाही किंवा त्यांनी काळजी घेतलेली नाही, हे सुद्धा सिद्ध होत आहे। आज मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी 2 जिल्ह्यांना सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे शाळांना। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे पाणी साठलेलं होतं त्याचा आता निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे। 2 ठिकाणी अद्याप पाणी आहे, ज्याच्यामध्ये सायन्स चुनाभट्टीला पाणी आहे आणि दुसरा LBS रोडला आहे। त्या दोन्ही ठिकाणी अधिकचे पंप लावायची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे थोड्या वेळामध्ये हे सुद्धा क्लिअर होईल। ट्रेन्स साधारण 30 ते 40 मिनिटं लेट धावत आहेत। काही तासामध्ये सगळी परिस्थिती आटोक्यात येईल अशी अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।